ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा। विविध सामाजिक संस्थांच्या पोलिसांवरील वाढत्या दबाव तंत्रानंतर संवेदनशील बनलेल्या बराल पती पत्नीच्या अपघाती मृत्यू प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर विशाल नेहुल यांनी दिली। या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस निष्पक्षपणे तपास करून भाजपा कार्यकर्ता चंद्रहास घरत यांचा मुलगा जय याच्या लवकरच मुसके आवळतील अशी शक्यता संघटनांकडून वर्तवण्यात येत आहे। उरण रेल्वे ठाण्यासमोरच शनिवारी पवित्र रश्मिता हे दाम्पत्य आणि मुलगी परी बराल यांच्या स्कूटीला क्रेटा कारने चिरडून आरोपी जय दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे। मदतीसाठी धावून आलेल्या आरसीएफ जवान अतुल चव्हाण यांनाही शिवीगाळ मारहाण करून जय घरत हा घटनास्थळावरूनच वाहतूक पोलिसांच्या उपस्थितीत दुचाकीवरून पळून गेला। या गंभीर अपघात व मारहाण प्रकरणी आरसीएफ जवान अतुल चव्हाण यांच्या फिर्यादीनंतर उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। 4 ते 5 दिवसांनंतरही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही। भाजप नेत्यांच्या दबावामुळेच पोलीस यंत्रणा तपासात चालढकल करून आरोपीला मदत करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। जय घरत याने दारूच्या नशेत अपघात केल्याने त्यानुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। अपघातानंतर आरोपीला ज्या तरुणांनी पळून जाण्यास मदत केली त्यांनाही सह आरोपी करावे। संशयित अधिकाऱ्यांकडून तपास काढून घेण्याची मागणी न्यायासाठी कामगार नेते भूषण पाटील, उरण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, उरण जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा हेमलता पाटील यांच्यासह इतर संघटनांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल यांच्याकडे केली आहे।